Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. This is the second lecture on fourth chapter effect of electric current. फर्स्ट लेक्चर हे पूर्णपणे मी बेसिक टॉपिकवर घेतलेलं आहे, दॅट इज चार्ज काय असतो, करंट काय असतो, हीटचे युनिट कसे लक्षात ठेवायचे, ट्रिक्स, टिप्स, अजून युनिट ऑफ पॉवर, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. दिस इज द सेकंड लेक्चर आणि या लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, ह्या जेव्हा हीट प्रोड्यूस होते ह्याचा यूज काय करतो आपण आणि कुठे कुठे यूज करतो, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. नंतर फ्यूज बघणार आहोत आणि MCBs बघणार आहोत. MCBs म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगतो की कोणते क्वेश्चन्स या चॅप्टरमधून आणि या लेक्चरमधून तुम्हाला किती मार्काचा फायदा होणार आहे ते पहिलं सांगतो. म्हणजे तुम्ही फायद्यासाठीच आला आहे असं पण लेक्चर बघायला. असं घ्या, जे गिव्ह सायंटिफिक रिझन नावाचा क्वेश्चन असतो आपल्याला 2 मार्कसाठी विचारला गेलेला, त्यामध्ये या चॅप्टरचे कोणते क्वेश्चन्स विचारले जातात ते सांगतो तुम्हाला डायरेक्टली. हे 2 क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधले फर्स्ट A आणि B, दॅट इज क्वेश्चन नंबर 7 मधला A आणि B. इथं कुठं फोटो येऊन जाईल, बघू शकता, नाहीतर बुक आहे तुमच्याकडे, बघू शकता. क्वेश्चन रीड करून दाखवतो. टंगस्टन मेटल इज यूज्ड टू मेक अ सोलोनॉइड टाइप कॉइल इन अ इलेक्ट्रिक बल्ब. आणि सेकंड आहे आपला, इन अ इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्युसिंग हीट, आयन, इलेक्ट्रिक हीटर, बॉयलर, टोस्टर, असं काय 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 काय. अँड अलॉय सच एज नायक्रोम इज यूज्ड, नॉट अ प्युअर मेटल. हे 2 सायंटिफिक रिझन आपल्याला 2-2 मार्क्ससाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. कशासाठी, बोर्ड एक्झामसाठी. तर येऊयात आपल्या ॲप्लिकेशन्स ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. पहिलं तर जाणून घेऊया हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजेच काय. शब्द थोडेसे जड गेले तरी ऐकून घ्या. नावातच काय, हीटिंग इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. हीटिंग इफेक्ट कशामुळं तयार झाला आहे, तर करंट वाहिल्यामुळं. कुठून करंट वाहतो, कंडक्टरमधून करंट वाहतो. तर सांगताना काय सांगायचं आहे, व्हॉट इज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. जर 1 मार्काला क्वेश्चन आला तर काय सांगू शकता तुम्ही, व्हेन अ रेझिस्टन्स, काय सांगतोय, व्हेन अ रेझिस्टर इज कनेक्टेड इन अ सर्किट. म्हणजेच रेझिस्टन्सचं साईन कसं असतं माझं, स्पीड ब्रेकरसारखं, फक्त असे हे काढायचं तुम्हाला, असं कर्व नाही काढायचं, तर टोकदार स्पाइक्स काढायचे. हे काय झालं माझा, दिस इज युअर रेझिस्टर. तर डेफिनेशन काय सांगते माझी, व्हेन अ रेझिस्टर इज कनेक्टेड इन अ सर्किट. आता सर्किट म्हणलं की आपल्याला खूप अवघड शब्द वाटतो, पण तुमच्यासाठी खूप सिंपल सर्किट दिलेत बुकमध्ये. तर कसं असणार सर्किट, सपोज दिस इज युअर रेझिस्टन्स, दिस इज युअर सर्किटची वायर असणार आहे आणि इथे मी बॅटरी कनेक्ट केली. ठीक आहे, चलो जी, बॅटरी कनेक्ट केली आहे मी इथं. मोठी काडी म्हणजे काय असतं, पॉझिटिव्ह. छोटी काडी म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल. हे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. किती वोल्टची बॅटरी जोडली, सपोज 5 वोल्ट्सची मी बॅटरी जोडली. तर करंट कसा वाहतो माझा, फ्रॉम धिस साईड टू धिस साईड. मागच्याच लेक्चरमध्ये झालं आहे, करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. बघितलं नसाल, अजूनसुद्धा सांगतोय, ते लेक्चर पहिल्यांदा बघा. अख्खा चॅप्टर असं तुम्ही असं कॉल चाल त्याला, खूप सोपं वाटेल चॅप्टर. सो फर्स्ट ऑफ ऑल एवढ्या तर गोष्टी लक्षात आल्या. काय सांगतं हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, व्हेन अ रेझिस्टर, हा जो रेझिस्टर आहे, इज कनेक्टेड इन अ सर्किट, ह्या सर्किटमध्ये कनेक्ट केला आहे मी, जोडला आहे. आणि व्हेन करंट फ्लोज थ्रू इट, आता काय होतं त्याच्यातनं, करंट फ्लो होत आहे. मग काय होणार आहे, हीट प्रोड्युस्ड इन इट. कुठे हीट प्रोड्यूस होते, आता क्लिक होत आहे, हीट कुठे नेमकी प्रोड्यूस होते, तर रेझिस्टरमध्ये तुमची हीट प्रोड्यूस होते. याच पूर्ण फेनॉमेनाला आपण काय म्हणतो, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. परत एकदा सांगतो, व्हेन अ रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन अ सर्किट अँड करंट फ्लोज थ्रू इट, देन हीट इज प्रोड्यूस इन दॅट रेझिस्टर. ह्यालाच काय म्हणतो आपण, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता तुम्ही म्हणाल, सर आता हीट तर प्रोड्यूस व्हायला लागली, ह्याचा आपण उपयोग कुठं करू शकतो, तेच बघणार आहेत आपण. काय म्हणतो आपण त्याला, ॲप्लिकेशन ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ज्याच्यामध्ये बल्बाचं एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि वाय वी यूज टंगस्टन मेटल इन द सोलोनॉइड ऑफ बल्ब. आता सर जी सोलोनॉइड म्हणजे काय असते, या परत सोलोनॉइड म्हणजे काय, कसं घ्यायचं आहे. सपोज हे काय पेन आहे, पेन जर मी असा बघितला तर कसा दिसतोय मला, सिलेंड्रिकल आकाराचा दिसतोय. कसा, घरचं सिलेंडर असतं ते पण कसं असतं, सिलेंड्रिकल आकाराचा असतो. सपोज मी कॉपर वायर घेतली आणि ह्याच्यावर वेटोळे असे बांधत गेलो आणि मधून पेन काढून टाकला, तर कसं दिसणार आहे मला, स्प्रिंगसारखं दिसणार आहे. गाडीचे सस्पेन्शन कसे असतात, असे स्प्रिंगसारखे असतात. म्हणजे ते कशासारखे आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो, सोलोनॉइड. सोलोनॉइड कळलं काय असतं, अ वायर इज वाउंडेड इन अ सिलेंड्रिकल मॅनर, ह्यालाच काय म्हणतो आपण, सोलोनॉइड. ठीक आहे, म्हणजे
हे असं काय झालं, तुमचं सोलेनॉइडची वायर झाली. कशा आकारात आहे, सिलेंड्रिकल आकारात आहे. अजून एक सांगितलं तुम्हाला, एक स्ट्रक्चर दाखवलं, दॅट इज कॉइल्ड कॉइल्स. कॉइल्ड कॉइल्स म्हणजे काय, ह्या अशा आधीच कॉइल्स आहेत, अजून त्या स्पायरल वेमध्ये कॉइल्ड केलेले आहेत, म्हणजेच काय कॉइल्ड कॉइल. आता याचं ॲप्लिकेशन्समध्ये काय सांगू शकतो आपण, म्हणजे जेव्हा जेव्हा ही हीट तयार होते तेव्हा तेव्हा त्या हीटिंग इफेक्टचा आपण कुठं कुठं यूज करू शकतो सिंपल भाषेमध्ये. आता तुम्ही तर म्हणाल सर करंट पण फ्लो होतोय, करंट फ्लो झाल्यामुळे हीट तर तयार व्हायला लागली, तर हीट तर आपल्या काय कामाची असणार आहे. पण आयन, टोस्टर, गिझर, तुमचं हेअर ड्रायर, हे कुठल्या ॲप्लिकेशनवर वर्क करत आहेत, सिम्पली इफेक्ट ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. परत सांगतो, व्हॉट इज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. जेव्हा जेव्हा करंट तुमच्या कंडक्टरमधून पास होणार आहे तेव्हा काय होणार आहे, रेझिस्टन्समध्ये हीट प्रोड्यूस होणार आहे. ती हीट आपण कोणत्या कारणास्तव यूज करतोय त्यालाच आपण काय म्हणणार आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता काय काय सांगितलं, पहिल्यांदा आयन. आयन म्हणजेच काय, इस्त्री. सिम्पली इस्त्री करतो, बटन टाकलं इस्त्री गरम होते, बटन टाकलं इस्त्री गरम होते. याचा अर्थ काय, त्यातनं करंट फ्लो झाला आणि करंट फ्लो झाल्यामुळे ती प्लेट काय झाली, तापली. म्हणजेच त्याच्या प्लेटमध्ये काय असणार आहे, रेझिस्टिव्ह काहीतरी मटेरियल असणार आहे. लक्षात आलं फेनॉमेना कसा यूज करायचा आहे, डोकं कसं वापरायचं आहे. नंतर काय सांगू शकता, एक्झाम्पल बॉयलर सांगू शकता. वॉटर बॉईल करता तुम्ही, ते पाण्यामध्ये रॉड टाकता, ते काय असतं नेमकं तुमचं, काय करता तुम्ही, बटन टाकता, बटन टाकल्यावर पाणी गरम व्हायला लागतं. म्हणजेच त्याच्या कॉईल आहेत, हे असं काहीतरी दिसतं तुम्हाला, असं असतं तुमचं चित्र. खूप घाणेरडं आहे माझं, इथं कुठंतरी इमेज येऊन जाईल. तर काय म्हणतो ह्याला आपण, वॉटर हीटर और वॉटर रॉड म्हणतो, बॉयलर रॉड. तर त्यात काय करतं, बटन चालू केलं की ह्यातनं करंट फ्लो होतो. करंट फ्लो झाला तर हे काय असणार आहे मटेरियल, हे मटेरियल असणार आहे रेझिस्टिव्ह मटेरियल असणार आहे. एक लॉजिक इथंच सांगतो, जेवढं जास्त रेझिस्टन्स तेवढी जास्त हीट तयार होणार आहे. ते पण कसं कसं लक्षात ठेवायचं, जेवढा मोठा स्पीड ब्रेकर किंवा जेवढे असे जास्त स्पीड ब्रेकर तेवढा तुमचा स्पीड कमी होणार आहे. अपोजिशन टू द फ्लो, म्हणजे अपोजिशन टू युअर स्पीड. कधी स्पीड ब्रेकर मोठा असेल तर, तसंच रेझिस्टन्स जास्त मोठा असेल तर करंट पास होणार आहे का, रेझिस्टन्स करतोच काय, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. म्हणजे करंट फ्लो होताना त्याला रोखून धरतोय, म्हणजेच ते काय करतं, रेझिस्ट करतं. नावातच आहे, रेझिस्ट टू द फ्लो ऑफ करंट. मग जेवढं जास्त रेझिस्टन्स आणि तेवढा जास्त करंट फ्लो झाला तर तेवढ्याच प्रमाणात माझी हीट काय होणार आहे, जनरेट होणार आहे. हेच बघितलं होतं आपण, याचा फॉर्म्युला जूल्स लॉ ऑफ हीटिंग काय सांगतो, I स्क्वेअर आर टी. काय सांगतो, I स्क्वेअर आर टी. म्हणजे हीट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, म्हणजे करंट जास्त असला तर हीट जास्त प्रोड्यूस होणार आहे. हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेझिस्टन्स, म्हणजेच रेझिस्टन्स जास्त असला तर माझी हीट प्रोड्यूस जास्त होणार आहे. आणि ठीक आहे, जास्त वेळासाठी झालं तर अजून जास्त वेळ हीट तयार होणार आहे. मग बटन टाकलं की ह्याच्यातनं करंट फ्लो होणार आहे. पण ही ड्यू टू दिस रेझिस्टिव्ह मटेरियल ते रेझिस्ट करणार आहे, करंटला फ्लो करू देणार नाही आहे. तेव्हाच काय जनरेट होतं, तुमचं हीट प्रोड्यूस होते आणि हीट तयार झाल्यामुळं तुमचं पाणी उकळायला लागतं. अजून काय सांगू शकतो, हे झालं वॉटर बॉयलर किंवा रॉड म्हणतो आपण त्याला. हे सिम्पल फेनॉमेना असतात गिझरमध्ये. तुमच्या गिझर्स जे पाण्याचे गॅसचे गिझर्स वगैरे असतात ते पण काय असतात, नाही इलेक्ट्रिक गिझर आपला तो काय असतो, सेम फेनॉमेनावर वर्क करतो. अजून काय सांगू शकता, टोस्टर. टोस्टरमध्ये जेव्हा टोस्ट आपण ठेवतो तर रोस्ट होऊन टोस्ट रोस्ट होऊन बाहेर येतो. ह्याचाच अर्थ काय, तो टोस्ट आपल्याला गरम गरम लागतो. कशामुळं, जर आतमध्ये नीट बघितलं तुम्ही तर त्याच्या आतमध्ये एक कॉइल्ड कॉइल्स असतात, सिरीज ऑफ कॉइल्स असतात जे की ग्लो होतात, रेड ग्लो होतात एकदम. म्हणजेच काय होतं, तुमचं त्या ठिकाणी तापता येतात. कशामुळे तापता येतं, हीट प्रोड्यूस झाल्यामुळं तापता येतं. आलं लक्षात. अजून काय, हेअर ड्रायर. जे तुम्ही हेअर ड्रायर यूज करता ते कशाचं ॲप्लिकेशन आहे, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. गरम वाफ सोडता येते. कशामुळं, जर आतमध्ये तुम्ही बघितलं तर लिटरली लाल कॉइल्स तुम्हाला दिसणार आहेत. म्हणजेच काय, ते कॉइल्स तापतायत, हीट प्रोड्यूस करतायत. म्हणजेच त्या कॉइल्स कशापासून बनलेल्या आहेत, हायली रेझिस्टिव्ह मटेरियल्सपासून. आता नीट लक्ष द्या, हे जे रेझिस्टिव्ह मटेरियल आहे हे जनरली कुठले यूज केलं जातं, अलॉय यूज केलं जातं. काय यूज केलं जातं, अलॉय यूज केलं जातं. आणि कोणतं अलॉय यूज केलं जातं तर नायक्रोम. कोणतं अलॉय यूज केलं जातं तर नायक्रोम इज अ अलॉय विच इज यूज्ड इन द ॲप्लिकेशन्स ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. नायक्रोम म्हणजेच काय, सिम्पली नावातच आहे बघा, NI आणि क्रोम. NI म्हणजेच काय असतं तुमचं, निकेल. आणि हे काय, क्रोम म्हणजेच काय, क्रोमियम.
ठीक आहे, आलं लक्षात? खूप सिम्पल आहे. आता नायक्रोमच काय यूज करायचं? नायक्रोम इज अ रेझिस्टिव्ह बॉडी. काय सांगितलं? नायक्रोम इज अ हायली रेझिस्टिव्ह. नायक्रोम कसं असतं तुमचं? हायली रेझिस्टिव्ह असतं. HIGHLY, हायली रेझिस्टिव्ह असतं. ठीक आहे. आता ते हायली रेझिस्टिव्ह असल्यामुळे काय असणार आहे? रेझिस्टन्स वाढला, मग करंट फ्लो होताना काय होणार आहे? हीट पण तुमची जास्त प्रमाणात तयार होणार आहे. दॅट्स द रिझन वी यूज नायक्रोम कॉईल ॲज अ ॲप्लिकेशन ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कशामुळे यूज केलं? ते हायली रेझिस्टिव्ह आहे. आता सेम क्वेश्चन, सर आपण मेटल का यूज करत नाही? तर मेटल्स आर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय? तर ते त्यांचा रेझिस्टन्स काय असणार आहे? कमी असणार आहे. जर त्यांचा रेझिस्टन्स कमी असेल तर हीट जी प्रोड्यूस होणार आहे ती काय होणार आहे? कमी होणार आहे. बघा फॉर्म्युला सांगितलं होतं, H = I²RT. जेवढा रेझिस्टन्स कमी तेवढी हीटसुद्धा कमी तयार होणार आहे. म्हणूनच आपण इथं काय यूज करतोय? हायली रेझिस्टिव्ह मटेरियल्स यूज करतोय. अजून एक क्वेश्चन विचारला होता गिव्ह सायंटिफिक रिझनमध्ये की वाय वी यूज टंगस्टन कॉईल इन युअर बल्ब. इलेक्ट्रिक बल्बामध्ये आपण टंगस्टन वायर काय यूज करतो? हे कळालं आहे. नायक्रोम इज अलॉय वी यूज्ड इन दॅट अप्लायन्सेस. कशामुळे यूज करतो? इट हॅज हायर रेझिस्टिव्हिटी. ड्यू टू दिस हायर रेझिस्टिव्हिटी हीट ऑल्सो प्रोड्यूस इज हायर. हीट प्रोड्यूस इज ऑल्सो हायर. दॅट्स वाय वी यूज नायक्रोम कॉईल. आता नीट लक्ष द्या. काय सांगितलं? गिव्ह रिझन. कशाचा? टंगस्टन का यूज करतो? इथं बल्बाचं कुठं चित्र येऊन जाईल. वाय वी यूज टंगस्टन इन आवर इलेक्ट्रिक बल्ब. बल्बामध्ये टंगस्टन आपण काय यूज करतो? तर बघा, टंगस्टन हा असा मेटल आहे, मेटल म्हणतोय, ज्या आधी मी सांगितलं होतं मेटल्स काय असतात? गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. पण सगळेच मेटल नसतात. आपण जी वायर यूज करतो ती कशापासून बनलेली असते? आतमध्ये पिवळसर वायर असते, मेटॅलिक वायर, कॉपर वायर यूज करतो. मग गोल्ड तर तसं पण अजून हे चांगलं कंडक्टर आहे. वाय डोंट वी यूज गोल्ड? तर गोल्ड काय खूप महाग आहे. त्यामुळं असं कोणतं तरी मटेरियल यूज करायचं आपल्याला जे की रेझिस्टन्स कमी असेल आणि चीप असेल. दॅट्स वाय वी यूज कॉपर इन आवर होम अप्लायन्सेस, कॉपर वायर. पण इथं बल्बमध्ये काय असतं? टंगस्टन वायर असतं. आणि टंगस्टन असा मेटल आहे ज्याचा बॉइलिंग पॉईंट हायस्ट आहे. आणि किती येतो बॉइलिंग पॉईंट? 3380. सो बॉइलिंग पॉईंट, सॉरी मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंटच म्हणलं मी, मेल्टिंग पॉईंट MP लिहितो. मेल्टिंग पॉईंट ऑफ अ टंगस्टन इज 3380 डिग्री सेल्सिअस. आता 3380 डिग्री सेल्सिअसला तो काय होतं? मेल्ट होतं आहे. म्हणजे तेवढी हीट तयार झाली तर कुठं जाऊन तो मेल्ट होणार आहे. आलं लक्षात? आता मग जेव्हा तुम्ही तो पिवळा बल्ब बघता तो काय होतो? ग्लो होतो, एकदम पिवळसर चांगला चमकतो. इथं चित्रामध्ये बघू शकता कसं असतं त्याचं स्ट्रक्चर. हे असं काहीतरी काड्या असतात आणि ह्याच्यामध्ये टंगस्टनची एक थिन वायर असते. ठीक आहे. आणि इथं आपलं इलेक्ट्रिक आपण सप्लाय देतो त्याला. तर काय होतं नेमकं? करंट इकडनं जातो आणि ह्या वायर्समधून थ्रू करंट पास आउट झाला, म्हणजे त्या टंगस्टन वायरमधून करंट पास झाला तर तुमची टंगस्टन वायर ग्लो होते. आता ती का ग्लो होत असेल? काय रिझन असेल त्याचं? टंगस्टन मेटल आहे बट त्याचा रेझिस्टन्स काय? हायर आहे. टंगस्टन इज अ मेटल बट देअर रेझिस्टन्स इज हायर. दॅट्स वाय तो काय होणार आहे? हीट प्रोड्यूस करणार आहे आणि ग्लो होणार आहे. रेड हॉट दिसतो आपल्याला तो. मग तो ग्लो झाला की काय होणार आहे? हीट ॲज वेल ॲज लाईट प्रोड्यूस करणार आहे. काय प्रोड्यूस करतो आपल्याला तो? हीट प्लस लाईट. लक्षात? खूप सिम्पल आहे, काहीच नाही आहे त्याच्यात, दमच नाही आहे कुठल्या ह्या पॉईंटमध्ये. तर काय सांगितलं? टंगस्टन काय यूज करतो? टंगस्टन हॅज अ हायर मेल्टिंग पॉईंट. त्यामुळं कितीही करंट पास झालं तर तो लवकर मेल्ट होणार नाही आहे. प्लस तो जेव्हा करंट पास होतो त्या टंगस्टन वायर थ्रू, ड्यू टू इट्स हाय रेझिस्टिव्हिटी इट ग्लोज, म्हणजे रेड हॉट होतो आणि हीट वाढते ॲज वेल ॲज तो ग्लो पण होतो. आणि ग्लो झाल्यामुळे काय होतं पुढं? आपल्याला हीट अँड ॲज वेल ॲज लाईट त्यापासून मिळते. दॅट द रिझन वी यूज टंगस्टन वायर. आता जी गोष्ट पुस्तकात नाही आहे तेही सांगतो. बल्बमध्ये आपण इनर्ट गॅस काय यूज करतो? वाय वी यूज इनर्ट गॅस इन आवर बल्ब्स? तुम्ही बघितलं असेल निऑन, आर्गॉन यासारखे नोबल गॅस और इनर्ट गॅस आपण भरतो. रिझन थोडंसं लॉजिक करून विचार करा. तर द रिझन इज दे आर इनर्ट गॅसेस. सिम्पल आहे. इनर्ट गॅसेस काय करतात? दे डू नॉट इझिली रिॲक्ट विथ एनिथिंग. ते रिॲक्ट करत नाहीत. तर तुम्ही
बल्बला छोटीशी टिचकी मारून बघा आणि बल्ब चालतो का बघा, नाही चालणार. त्याच्यातला जर आर्गॉन निघून गेला एकदाचा की तो बल्ब चालत नाही. का चालत नाही? तर छोटीशी टिचकी मारली, आतमध्ये काय येणार आहे? ऑक्सिजन येणार आहे. ऑक्सिजन आला रे आला, हे काय होतं? टंगस्टन वायर कंबशनच होते, डायरेक्ट जळूनच जाते. जळून गेलं की काय होतं? कंबशन म्हणजे ऑक्सिडेशन होणार आहे. ऑक्सिजन ॲटमसोबत रिॲक्ट करणार आहे तो इन्व्हायरमेंटमध्ये असलेल्या. दॅट्स वाय वी कॅनॉट यूज ऑक्सिजन इन आवर बल्ब्स. वी यूज argon or neon. That's why the reason behind this, that is inert gases, we use inert gases in bulbs. रिझन काय? ते नोबल एलिमेंट्स आहेत आणि ह्या टंगस्टन जेव्हा जेव्हा ग्लो होतो ते रिॲक्ट करत नाही. पण जर ऑक्सिजनमध्ये आला तर कंबशन होतं, ती छोटीशी टंगस्टनची तार लगेच जळून जाते. जळून गेलं काय होणार आहे? ऑक्सिडेशन. कंबशन रिॲक्शन आपण बघितले कार्बन कंपाऊंड चॅप्टरमध्ये. सो दिस इज द रिझन वाय वी यूज टंगस्टन इन आवर इलेक्ट्रिक बल्ब्स. आवर नेक्स्ट पॉईंट इज फ्यूज. आता खूप वेळेस ऐकलं असेल फ्यूज उडला. फ्यूज उडला म्हणजे काय? डोक्याचा फ्यूज उडला नाही, घरातला फ्यूज उडला. इलेक्ट्रिकल फ्यूज, इथे कुठंतरी चित्र येऊन जातील. तर इलेक्ट्रिकल फ्यूज असतं काय रे नेमकं? आता कित्येक वेळेस ऐकलं असेल की ओव्हरलोड आलाय, सर्किटमध्ये ओव्हरलोड आलाय, त्यामुळे आपला फ्यूज उडलाय. फ्यूज उडलाय म्हणजे नेमकं होतंय काय? पहिल्यापासून स्टार्टिंगपासून बघूयात. जे घरात ॲप्लायन्सेस यूज करतो त्यामध्ये 3 प्रकारच्या वायर्स असतात. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या वायर. वन इज लाईव्ह वायर, सेकंड इज न्यूट्रल वायर आणि थर्ड इज अर्थ वायर. काय सांगितलं मी? 3 प्रकारच्या वायर्स असतात. कुठं? बाहेर नाही. बाहेर 3-4-5 दिसतील तुम्हाला, तर तारेवरच्या नाहीत, रोडवरच्या नाहीत, घरामध्ये. तर घरामध्ये फर्स्ट ऑफ ऑल कुठली वायर सांगितली? लाईव्ह वायर. सेकंड वायर इज न्यूट्रल वायर अँड थर्ड इज अर्थ वायर. आता पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन these 2 wires, that is live wire आणि न्यूट्रल वायर, किती असतो? 220 वोल्ट्सचा. अजून एक सांगतो, प्रत्येकाच्या घरात 220 वोल्ट्सच येतं. कितीही गाणे म्हणलं सलमान खानना, लगेच 440 वोल्ट छूने से तेरे, काही होणार नाही आहे. सलमान खानच्या घरात सुद्धा काय होणार आहे? 220 वोल्ट्सच येणार आहे. तो काय भारी नाही आहे, त्याच्या घरात पण 220 वोल्ट्सच येतं. तर व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स? 2 पोटेन्शियल्समध्ये असणारा डिफरन्स. म्हणजे ह्याच्यातनं 220 वाहत आहे, ह्याच्यातनं 0 वाहत आहे, न्यूट्रल वायर आहे. दॅट्स वाय डिफरन्स किती आला? 220 - 0 220. सो द पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन दीज 2 वायर्स, दॅट इज लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर, का असतं? 220 वोल्ट्सचं असतं. आणि अर्थ वायर कशासाठी असते? अर्थिंग करतो म्हणतो आपण. कशासाठी अर्थ केलेलं असतं? जे ओव्हरलोड आपल्या घरात आलेलं आहे ते अर्थिंग वायर थ्रू जमिनीत जावं, आपल्याला शॉक बसू नये. दॅट्स वाय वी यूज अर्थ वायर. आता होत आहे काय नेमकं? इफ द इन्सुलेशन ऑफ वायरच्या वर एक प्लास्टिकचा थर असतो, त्यालाच काय म्हणतो आपण? इन्सुलेशन. हे जर इन्सुलेशन कडक झालं असेल, काय होतं? उन्हाळ्याच्या काळात वगैरे ते कडक होतं आणि त्याच्यावरचं प्लास्टिक कडक झाल्यामुळे ते निघून जातं. ड्यू टू दिस लिकेज. आता हे कसलं लिकेज आहे? पाण्याचं लिकेज नाही, करंटचं लिकेज. ड्यू टू दिस लिकेज इन आवर करंट, जेव्हा एक वायर होती त्याचं इन्सुलेशन खराब झालं, दुसरी वायर आहे त्याचं पण इन्सुलेशन खराब झालं आणि ते इन्सुलेशन खराब झाल्यामुळे वायर एकमेकांवर चिटकली, तर काय होणार आहे? ह्यूज अमाऊंट ऑफ करंट विल बी फ्लोज थ्रू देम. आता ह्यूज अमाऊंट ऑफ करंट जर फ्लो झाला तर तुमचे एवढे महागडे अप्लायन्सेस आहेत, कुठले? फ्रीज, TV, अजून मोठमोठे AC, अजून जनरेटर, इन्व्हर्टर, काय फॅन वगैरे असतील, बल्ब असतील, हे जे महागडे इक्विपमेंट्स आहेत ते काय होतील? जळून जातील ना. तर आपण म्हणतो बिल्डिंग कॅचेस फायर्स वगैरे म्हणतो असं. याचा अर्थ काय? बिल्डिंगला आग लागली. आणि कशामुळे आग लागली? ती फक्त आणि फक्त या कारणामुळे आग लागली, ड्यू टू द लिकेज इन करंट. शॉर्ट सर्किट होतं. शॉर्ट सर्किट म्हणजेच काय? तर 2 वायरी एकत्र घासल्या की ह्यूज अमाऊंट ऑफ करंट फ्लोज थ्रू दॅट जंक्शन. आणि ह्यूज अमाऊंट ऑफ करंट फ्लो झाला की पहिल्यांदा काय होतं? फ्यूज मेल्ट होतो. आता फ्यूज मेल्ट का होतो? रिझन काय? फर्स्ट ऑफ ऑल, फ्यूज खूप प्रकारचे असतात. तुमच्या गाडीमध्ये सुद्धा एक फ्यूज असतो, गाडीच्या बॅटरीमध्ये सुद्धा एक फ्यूज असतो, घरामध्ये सुद्धा मोठा असा गड्डू असतो फ्यूजचा, आपण ठेवतो, त्याच्यात मेल्ट झालतो म्हणतो, जे म्हणतो आपण फ्यूज उडलाय, इथे येऊन जाईल. आता फ्यूजमध्ये एक छोटीशी थिन वायर असते जी की खूप हायली रेझिस्टिव्ह असते. म्हणजेच काय? इथं डेपो आहे तुमचा, डेपोमधनं काय येणार आहे? तुम्हाला इलेक्ट्रिकल सप्लाय येणार आहे तुमच्या घरापर्यंत. हे तुमचं होम आहे. मध्येच कुठं तर काय असणार आहे? माझा फ्यूज असणार आहे. ठीक आहे. फ्यूजची वायर कशी आहे? थिन हायली रेझिस्टिव्ह वायर. मी फक्त एक्सप्लेन करतो, नोट्स तुमच्या ह्याच्यात आहे, वाचून घेऊ शकता, पण असं एक्सप्लेन करेन की तुमच्या लक्षात राहिलंच पाहिजे ते. फ्यूज वायर काय? एक थिन वायर आहे ज्याचा रेझिस्टन्स जास्त आहे. रेझिस्टन्स जास्त आहे पण
मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे, थोडंसं लॉजिकली विचार करा. मेल्टिंग पॉईंट कमी असतो. का कमी असतो त्याचं रिझन सांगतो. व्हेन करंट फ्लोज थ्रू दॅट हाय अमाऊंट ऑफ करंट फ्लोज थ्रू दॅट फ्यूज. आता जेव्हा फ्यूजमधून मोठ्या अमाऊंटमधला करंट, हजारो वोल्टचा, हजारो एम्पियर्सचा करंट जर आपण फ्लो केला फ्यूजमधून, तर काय करतं, जर मेल्टिंग पॉईंट कमी असेल तर लगेच हीट झालं की लगेच मेल्ट होणार आहे. आणि जेव्हा ही वायर मेल्ट होते तर तुमचं सर्किट ब्रेक्स ऑफ. सर्किट ब्रेक झाला तर पुढं करंट फ्लो होणार आहे का? करंट फ्लो होणार नाही आहे. दॅट्स वाय युअर होम अप्लायन्सेस विल बी युअर होम अप्लायन्सेस काय होतात, सही सलामत टिकून राहतात, जळत नाहीत किंवा शॉर्ट सर्किट होत नाही ओव्हरलोड आलं तरीसुद्धा. कशामुळं? फ्यूज स्वतःची आहुती देतोय. कशामध्ये? तुमचे अप्लायन्सेस वाचवण्यामध्ये. फ्यूज काय करतोय, स्वतःला मेल्ट करून घेतोय. कशामुळे मेल्ट होतोय? त्यामधली एक जी फ्यूजची वायर असते ती हायली रेझिस्टिव्ह असते विथ लोअर मेल्टिंग पॉईंट. ड्यू टू दिस लोअर मेल्टिंग पॉईंट, when current higher amount of current flows through it, heat increases as well as at the time of heat increases काय होतं, this melt wire gets melt. आणि वायर जेव्हा मेल्ट होते तेव्हा काय होतं, सर्किट तुमचं ब्रेक्स ऑफ होतं. आणि सर्किट ब्रेक ऑफ झालं की तुमचं होममधल्या करंट अप्लायन्सेसपर्यंत, फ्रीज, टी व्ही ह्यांच्यापर्यंत ओव्हरलोड जाणारच नाही. दॅट्स वाय करंट फ्यूज हे काम करतो. आता येणाऱ्या जनरेशनमध्ये समर्समध्ये, ठीक आहे, समर्समध्ये आपण काय यूज करतो, सगळंच एकदा यूज करतो. गार पाणी प्यायचं असतं, दॅट्स वाय वी यूज फ्रीज. फ्रीजमधलं गार पाणी प्यायचं असतं. गरम होतं आहे म्हणून ए सी लावतो, गरम होतं आहे म्हणून फॅन लावतो. आता एंटरटेनमेंट, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, टी व्ही लावून बसतो. म्हणजे एकाच वेळेस किती अप्लायन्सेस, खूप सारे अप्लायन्सेस यूज करतात. काय काय? एंटरटेनमेंटसाठी टी व्ही, नंतर गार पाण्यासाठी फ्रीज यूज केला, नंतर हवेसाठी फॅन और ए सी यूज केला. आता हे सारे ॲप्लिकेशन्स तुम्ही ॲट अ टाईम यूज करताय. मग काय होणार आहे, लार्ज अमाऊंट ऑफ करंट विल बी ड्रॉन फ्रॉम दॅट डेपो. म्हणजेच काय, जे ट्रान्सफॉर्मर असतात तुमचे चौकात लाल डब्यात भरलेले असतात किंवा वर असे पोल्सवर बांधलेले असतात ट्रान्सफॉर्मर मोठमोठे, तर त्याच्यामधून काय करताय तुम्ही, ह्यूज अमाऊंट ऑफ करंट विड्रॉ करताय. ATM मध्ये जाऊन तुम्ही पैसे काय करता, विड्रॉ करता. विड्रॉ करणे म्हणजे काढून घेणे. म्हणजेच इथं काय होतं, ह्यूज अमाऊंट ऑफ करंट इज विड्रॉईंग. मग जेव्हा ह्यूज अमाऊंट ऑफ करंट विड्रॉ होतं तेव्हा कुठं लोड येणार आहे, ट्रान्सफॉर्मरवर लोड येणार आहे. त्याच्याकडे 1000 वोल्ट्स असतील सपोज, आणि तुम्ही त्याच्या पर 1200 वोल्ट काढून घेताय त्याच्याकडनं, त्याच्यावर काय येणार आहे, लोड येणार आहे. मग काय होतं तिथं, तुमचा फ्यूज उडतो. ओव्हरलोड आल्यामुळे कधी कधी ओव्हरलोड येतं आणि फ्यूज उडून जातो. आता येणाऱ्या काळात काय यूज करतो आपण, घरात बघितलं असेल इथं फोटो येऊन जातील, MCBs यूज करतो. काय असतं, MCBs. थोडंसं थेरॉटिकल लेक्चर आहे पण कन्सेप्च्युअल आहे. MCBs. आता MCBs असं दिलं का, बघत काय असेल ते, मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. काय म्हणलं, मिनिएचर सर्किट ब्रेकर. आता मिनिएचर सर्किट ब्रेकर याचा अर्थ काय, तर छोटंवालं सर्किट म्हणजे आपल्या घरातले सर्किट आणि ब्रेक करतं. जेव्हा जेव्हा ओव्हरलोड येतं ट्रान्सफॉर्मरमधनं किंवा ओव्हरलोड म्हणजे काय, हाय अमाऊंट ऑफ करंट येतं तेव्हा आता प्रत्येक खोलीसाठी एक MCB लावलेलं असतं. आपण म्हणतो बघा, खटका पडला म्हणजे काय झालं, MCBनं स्वतःला कनेक्शन ऑफ करून घेतलं आणि तुमचं कनेक्शन विथ ॲप्लायन्सेस कट ऑफ केलं. आपण खटका पडला तर तेच म्हणतो, इथं चित्र कुठं रील MCBचं ते काम तेच असतं. जेव्हा जेव्हा ओव्हरलोड येतो, आता MCBs कुठे यूज करतो, प्रत्येक खोलीसाठी. इथं जर ह्या खोलीत आता 4 आहेत, म्हणजे ह्या बंगल्यात सपोज 2 BHK आहे, 2 बेडरूम, किचन, हॉल. आता हे काय करतं, 4 खोल्यांसाठी 4 MCBs आहेत. म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी खोलीसाठी एक MCB. म्हणजे एवढं आपण सुरक्षा घेतो. कशासाठी, लाखो रुपयाचे अप्लायन्सेस वाचवण्यासाठी. त्याच तर 300-400 रुपयाला येऊन जातं. पण काय करतं, हजारो आणि लाखो रुपयाच्या अप्लायन्सेसला वाचवणार आहे. सो वी यूज MCBs. फ्यूजसुद्धा वापरतो, अजून प्रिकॉशन म्हणून MCBsसुद्धा वापरतो. MCBs म्हणजे काय, मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. जेव्हा जेव्हा ओव्हरलोड येतं, सर्किट ब्रेक होतं, स्वतःचा खटका ऑफ करून घेतो, त्यालाच काय म्हणतो, मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. सो दॅट्स इट फॉर द टुडेज लेक्चर. ह्यामध्ये काय बघितलं, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय असतं, त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले, कुठं कुठं यूज होतं, इस्त्री, आयर्न, गिझर, इलेक्ट्रिक गिझर, अजून हेअर ड्रायर, टोस्टर, बॉयलर, सगळीकडं. प्लस टंगस्टन, वाय वी यूज टंगस्टन इन आवर इलेक्ट्रिक बल्ब, हे एक बघितलं. फ्यूज बघितलं,
वायर्स बघितल्या, लाईन्स कुठल्या असतात, लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थ वायर. लाईव्ह वायरचा कलर असतो रेड कलरचा, न्यूट्रल वायर असते ब्लॅक कलरची आणि अर्थ वायर असते ग्रीन कलरची. फॉर युअर जनरल नॉलेज हेही सांगतो. अर्थ वायर ग्रीन कलर, न्यूट्रल ब्लॅक आणि लाईव्ह वायर इज ऑफ रेड कलर. नेक्स्ट पॉईंट काय झाला, फ्युजेस. फ्युजेस सांगितलं कसं कसं वर्क करतात. मेल्टिंग पॉईंट, हायली रेझिस्टिव्ह, मेल्ट झाला सर्किट कट ऑफ होतं. अजून एक काय सांगितलं मी, समर्समध्ये सारखा खटकाप का पडतो किंवा फ्यूज का मेल्ट होतात ह्याचं रिझन सांगितलं. MCBs काय असतात, मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. बस थोडंसं थेरॉटिकल झालं हे लेक्चर, पण तुम्हाला पॉईंट्स चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून देण्याचा प्रयत्न केला. काही अडचण असेल इथं कुठं माझा नंबर आहे, तो ऑफिशियल नंबर राहणार आहे लवेज अकॅडमीसाठी. सर तुम्ही काय करू शकता, तुमचे डाऊट्स तिथं विचारू शकता किंवा क्लिअर करू शकता. सो दॅट्स इट फॉर द टुडेज लेक्चर. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम हे सगळं सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.